नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 बघणार आहोत। याआधी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 सुद्धा सॉल्व केलेले आहे, त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे। आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत। यामध्ये दोन महत्त्वाचे पॉइंट आपण शिकणार आहोत, ते म्हणजे डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूल। आता बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये नेहमी तुम्हाला डिटर्मिनंट वरती 2 मार्काची ॲक्टिव्हिटी विचारलेली असते आणि क्रॅमर्स रूलचा 3 मार्कांचा क्वेश्चन हा एकदम फिक्स असतो। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या टॉपिकवरती 5 मार्कांचा क्वेश्चन एकदम फिक्स मी करून देणार आहे। बघा, आता सुरुवातीला आपण डिटर्मिनंट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। बघा, डिटर्मिनंट म्हणजे काय, तर या प्रकारे एका पिंजऱ्यामध्ये या प्रकारे हे दिलेले असतात ABCD। आता हा काय झाला, तर हा एक डिटर्मिनंट आहे। या ठिकाणी AB आणि CD हे रो आहेत, म्हणजे या ठिकाणी R1 आहे, या ठिकाणी R2 आहे। त्यानंतर AC आणि BD हे काय आहे, कॉलम 1 आणि कॉलम 2, म्हणजे या ठिकाणी 2 रो आणि 2 कॉलम दिलेले आहे। तर ज्या ठिकाणी 2 रो आणि 2 कॉलम दिलेले असतात त्या डिटर्मिनंटची डिग्री नेहमी 2 असते। मागच्या वर्षी क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला गेला होता की जर या प्रकारचा डिटर्मिनंट दिलेला असेल, 2 रो आणि 2 कॉलम असेल, तर त्याची डिग्री किती, तर या ठिकाणी या डिटर्मिनंटची डिग्री किती मिळणार, 2 मिळणार। आता या ठिकाणी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, अतिशय सोपा क्वेश्चन आहे। 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला जातो। बघा, या ठिकाणी असा हा डिटर्मिनंट जर दिलेला असेल तर क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे A मल्टिप्लाय बाय D करायचा आहे AD मायनस B मल्टिप्लाय बाय C करायचा आहे। दोन्हींची सबट्रॅक्शन करून आपल्याला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते। अगदी त्याच बेसवर डिपेंडंट आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि 2 पाहणार आहोत। बघा, आता या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर। आता या ठिकाणी हा डिटर्मिनंट दिलेला आहे, या डिटर्मिनंटमध्ये ही जे बॉक्सेस दिलेले आहेत ते आपल्याला भरायचे आहे। बघा, सुरुवातीला मी सांगितलं होतं डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर या प्रकारे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे। A मल्टिप्लाय बाय D, म्हणजे या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय लिहिणार 5 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 4। आता या ठिकाणी दोन्ही नंबरचे आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन। 3 5 जा 15 मायनस 2 4 जा 8। आता 15 मायनस जर 8 केले तर या ठिकाणी मिळाले 7, म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 7। अशा प्रकारची ही फिल इन द ब्लँक्सची एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारली जाऊ शकते। आणि जर तुम्हाला माझं शिकवलेलं आवडत असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, आता दुसरा प्रश्न बघणार आहोत, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स। आता या ठिकाणी सुद्धा त्याच मेथडने आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत। बघा, क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। या ठिकाणी सुद्धा बघा, -1 मल्टिप्लाय बाय 4 करायचं आहे मायनस 7 मल्टिप्लाय बाय 2। बघा, या प्रकारे आपण क्रॉस मल्टिप्लाय करत आहोत। -1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं, मायनस 7 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, इक्वल टू -1 इंटू 4 केले तर -4 मायनस 7 2 जार केले तर 14, इक्वल टू -4 मायनस 14 इक्वल टू -18। म्हणजे या ठिकाणी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे -18। दुसऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। बघा, याच ठिकाणी सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत। या प्रकारे 5 मल्टिप्लाय बाय 0 मायनस 3 मल्टिप्लाय बाय -7, 3 मल्टिप्लाय बाय -7 इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय जर 0 केले तर 0 मायनस 3 मल्टिप्लाय बाय -7 केले तर या ठिकाणी +21 मिळाले। आता दोन्ही नंबरचे आपल्याला काय करायचे आहे, ॲडिशन, इक्वल टू 21, म्हणजे या ठिकाणी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 21। या ठिकाणी आपण तिसरा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत। बघा, या ठिकाणी सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत। या प्रकारे 7/3 त्याला मल्टिप्लाय करणार 1/2 ने, या ठिकाणी लिहिणार 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3 ला मल्टिप्लाय करणार आहोत 3/2 ने। आता या ठिकाणी 3 3 कॅन्सल झाले, म्हणजे या ठिकाणी काय उरलं, 7 मल्टिप्लाय बाय जर 1 केले तर 7, 3 2 जा बनले 6 मायनस 5/2
या प्रकारे आपण लिहून घेतला आहे. या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 2 आहे. यांचे दोन्हींचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे. म्हणून जर आपण याला 3 ने मल्टिप्लाय केले तर याचा डिनॉमिनेटर 6 बनतो आहे. याला सुद्धा आपण 3 ने मल्टिप्लाय करून घेणार. म्हणजे 7 मायनस 5 3 किती बनले 15 अपॉन या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी डिनॉमिनेटर बनला आहे 6. म्हणजे दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम होता म्हणून ओन्ली 1 टाइम आपण 6 लिहून घेतला. इक्वल टू 7 मायनस जर 15 केले तर या ठिकाणी मिळालं -8 अपॉन 6. बघा आता दोन्ही संख्यांना आपण जर 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी 2 3 6, 2 4 8 इक्वल टू -4 अपॉन 3. म्हणजे या ठिकाणी हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे -4 अपॉन 3. बघा पुन्हा एकदा सांगते, हे तिसरं उदाहरण थोडं डिफिकल्ट होतं. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. 7 अपॉन 3ला मल्टिप्लाय केलं 1 अपॉन 2ने, -5 अपॉन 3ला मल्टिप्लाय केलं 3 अपॉन 2ने. 3 कॅन्सल झाला. या ठिकाणी शिल्लक राहिलं 5 अपॉन 2. आता बघा 7 मल्टिप्लाय बाय 1 केलं 7, 3 मल्टिप्लाय बाय 2 केले 6 मायनस या ठिकाणी शिल्लक राहिले होते 5 अपॉन 2. आता बघा दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर होते ते वेगवेगळे होते. या ठिकाणी 6 होता, या ठिकाणी 2 होता. म्हणून 2ला आपण मल्टिप्लाय केलं 3 ने, कारण 2 3 6 होता. याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून वर सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं. आता काय मिळालं, या ठिकाणी 7 मिळाला, -5 3 15 मिळाला. दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सेम होते म्हणून एकच वेळेस फक्त 6 लिहून घेतला. इक्वल टू 7 मायनस जर 15 केले तर -8 अपॉन 6. आता दोन्ही संख्यांना आपण 2 ने डिवाइड केलं. 2 3 6, 2 4 8 इक्वल टू -4 अपॉन 3. हे आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. क्वेश्चन पेपरमध्ये हा क्रॅमर्स रूलचा जो क्वेश्चन आहे हा 3 मार्कांसाठी तुम्हाला विचारला जातो. सुरुवातीला या ठिकाणी 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. पहिला डिटर्मिनंट असतो डी इक्वल टू. पहिल्या डिटर्मिनंटमध्ये आपल्याला एक्स आणि वायचे कोइफिशियंट राईट डाऊन करायचे असतात. बघा एक्सचे कोइफिशियंट आहे 3 आणि 4, वायचे कोइफिशियंट काय आहे -4 आणि 3. दुसरा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा असतो तो म्हणजे डी एक्स. या प्रकारे बघा या ठिकाणी dx या डिटर्मिनंटमध्ये आपल्याला yचे जे कोइफिशियंट आहे ते राईट डाऊन करायचे आहे. म्हणजे -4 3 हे झाले yचे कोइफिशियंट. या ठिकाणी xचे जे कोइफिशियंट आहे त्या ठिकाणी जागा सोडून द्यायची आहे. नंतर तिसरा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे dy. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, dy मध्ये xचे जे कोइफिशियंट आहे 3 4 ते राईट डाऊन करायचे आहे आणि वायच्या कोइफिशियंटच्या प्लेसवरती जागा सोडून द्यायची आहे. आता या दोन्ही जागेंवरती आपल्याला काय लिहायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा या ठिकाणी हे जे कॉन्स्टंट उरले हे कॉन्स्टंट आपल्याला दोन्ही जागांवरती लिहायचे आहे. म्हणजे या ठिकाणी 10, या ठिकाणी 5, या ठिकाणी 10, या ठिकाणी 5. बघा तुम्हाला जर हे व्यवस्थित समजलं असेल तरच हे एक्झाम्पल तुमचं राईट येईल. तुम्ही जर व्यवस्थित dx आणि dy हे तिन्ही डिटर्मिनंट व्यवस्थित लिहून घेतले तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक होत नाही. आता पहिला जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. कशा प्रकारे, क्रॉस मल्टिप्लाय करून. 3 मल्टिप्लाय बाय 3 करणार, मायनस या ठिकाणी -4 मल्टिप्लाय बाय 4 करणार, इक्वल टू 3 3 9. या ठिकाणी -4 × 4 जर केले तर -16 आणि या ठिकाणची मायनस साईन म्हणजे +16 इक्वल टू 25. म्हणजे पहिला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 25. dx फाइंड आउट करणार आहोत. 10 मल्टिप्लाय बाय 3 मायनस -4 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल टू 10 3 30 मायनस मायनस झाले +4 5 20 इक्वल टू dxची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50. तिसरा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार आहोत dy. या ठिकाणी सुद्धा आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे या प्रकारे. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 10 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू 3 5 15 मायनस 10 4 40 इक्वल टू दोन्ही नंबरची करायची आहे सबट्रॅक्शन. 10 - 5 गेले 5, 3 मायनस जर 1 गेले तर 2 म्हणजे -25. या ठिकाणी बघा तिन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला अजूनपर्यंत एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली नाहीये. ती कशी फाइंड आउट करायची, तर x इक्वल टू फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा या प्रकारे dx अपॉन डी इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती आहे 50 आहे, d ची व्हॅल्यू किती आहे 25.
50ला जर 25ने डिवाइड केलं तर 25 वन जा 25, 25 टू जा 50 इक्वल टू 2. त्याचप्रमाणे y व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फॉर्म्युला वापरायचा आहे dy अपॉन डी. dy ची व्हॅल्यू आहे -25, d ची व्हॅल्यू आहे 25 इक्वल टू -25ला 25ने डिवाइड केलं तर 25 वन जा 25, 25 वन जा 25 इक्वल टू -1. बघा x आणि y व्हेरिएबल दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. देअरफॉर या ठिकाणी आपण लिहिणार सोल्युशन x, y इक्वल टू 2, -1. अशा प्रकारे या ठिकाणी हा 3 मार्कांचा प्रश्न आपण व्यवस्थित सोडवून घेतलेला आहे. बघा क्रॅमर रूलमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे 3 डिटर्मिनंट आपल्याला लिहायचे असतात. पहिला म्हणजे d, दुसरा म्हणजे dx आणि तिसरा म्हणजे dy. डी मध्ये आपण पहिला जो डिटर्मिनंट आहे d त्यामध्ये x चे कोइफिशियंट आणि y चे कोइफिशियंट लिहून घ्यायचे. dx मध्ये आपण नेहमी y चे कोइफिशियंट लिहितो आणि सुरुवातीच्या जागेवरती कॉन्स्टंट लिहितो. dy मध्ये काय करतो आपण पहिल्या जागेवरती x चे कोइफिशियंट लिहितो आणि या जागेवरती आपण कॉन्स्टंट लिहितो आणि त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो तो फॉर्म्युला वापरतो dx छेद d. y ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो dy छेद d चा फॉर्म्युला वापरून. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण सोडून घेतलं आहे. सोल्युशन मिळालं आहे 2, -1. दुसरं उदाहरण बघणार आहोत. या ठिकाणी बघा हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे हे आपल्याला नेहमी x, y इक्वल टू कॉन्स्टंट या फॉर्मॅटमध्ये हवे असतात. परंतु या ठिकाणी बघा 4x + 3y - 4 इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये आहे. परंतु आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायचे बघा 4x + 3y इक्वल टू -4 जो होता तो या ठिकाणी निगेटिव्ह होता. जेव्हा तो उजवीकडे जाणार तेव्हा तो पॉझिटिव्ह होणार. म्हणजे 0 + जर 4 केले तर या ठिकाणी मिळालं 4. हा फॉर्मॅट अतिशय व्यवस्थित आहे. या ठिकाणी x, y आणि कॉन्स्टंट. आता दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन बघा 6x लिहून घेतला. या ठिकाणी -5y होता. जेव्हा तो डावीकडे आला तेव्हा तो +5y बनला आणि इकडे फक्त शिल्लक राहिले 8. बघा आता या ठिकाणी हे जे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आहे या ठिकाणी x, y कॉन्स्टंट या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. पहिल्या डिटर्मिनंटमध्ये आपण x आणि y चे कोइफिशियंट लिहितो. x चा कोइफिशियंट आहे या ठिकाणी 4, 6, y चे कोइफिशियंट आहे 3 आणि 5. त्यानंतर आपण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार आहोत. 4 × 5 - 3 × 6 इक्वल टू या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय आपण केलेला आहे. 4 × 5 = 20 - 3 × 6 = 18 इक्वल टू 2. दुसरा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार आहोत dx इक्वल टू. बघा आता dx डिटर्मिनंटमध्ये y चे जे कोइफिशियंट आहे ते लिहून घेणार 3 आणि 5 या जागेवरती लिहायचे आहे. आपल्याला नेहमी dx हा जो आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करतो आहे या ठिकाणी आपल्याला y चे कोइफिशियंट y च्या प्लेसवरती लिहायचे आहे आणि सुरुवातीच्या प्लेसवरती आपल्याला कॉन्स्टंट लिहायचे आहे 4 आणि 8. क्रॉस मल्टिप्लाय करणार या प्रकारे इक्वल टू 4 × 5 - 3 × 8 इक्वल टू 4 × 5 = 20 - 3 × 8 = 24. 20 - 24 केले तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली -4. तिसरा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार आहोत dy इक्वल टू या ठिकाणी बघा x चे कोइफिशियंट 4 आणि 6 लिहून घेतले. त्यानंतर ही जी जागा उरली या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट लिहायचे आहे 4, 8. क्रॉस मल्टिप्लाय करणार या प्रकारे 4 × 8 - 4 × 6 या ठिकाणी 4 × 8 = 32 - 4 × 6 = 24. 32 - जर 24 केले तर या ठिकाणी मिळालं 8. बघा आता या ठिकाणी तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहे. आता आपल्याला x व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती म्हणजे dx अपॉन d च्या फॉर्म्युल्याने. dx ची व्हॅल्यू आहे -4, d ची व्हॅल्यू आहे 2 इक्वल टू 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 इक्वल टू -2. y व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dy छेद d किंवा dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू आहे 8, d ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 × 1 = 2, 2 × 4 = 8 इक्वल टू 4. या ठिकाणी आपल्याला x व्हेरिएबल आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. देअरफॉर आपण या ठिकाणी लिहिणार सोल्युशन
एक्स कॉमा वाय इक्वल टू -2,4. अशा प्रकारे या ठिकाणी आपण दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण क्रॅमर रूलचा वापर करून तिन्ही डिटर्मिनंट फाइंड आउट करून एक्स आणि वाय व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहे. तिसरं उदाहरण आहे. या ठिकाणी सुद्धा दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. सुरुवातीला आपल्याला तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यावे लागतील. पहिला डिटर्मिनंट लिहिणार आपण डी इक्वल टू या ठिकाणी एक्सचे कोइफिशियंट आणि वायचे कोइफिशियंट लिहिणार. एक्सचा कोइफिशियंट आहे 1 आणि खाली 2. नंतर वायचे कोइफिशियंट आहे या ठिकाणी 2 आणि -3 इक्वल टू. आता याची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार क्रॉस मल्टिप्लाय करून या प्रकारे 1 मल्टिप्लाय बाय -3 -2 मल्टिप्लाय बाय 2. बघा 1 इंटू -3 केलं तर -3 -2 2 जा 4 इक्वल टू -7. आता दुसरा डिटर्मिनंट आहे dx इक्वल टू या ठिकाणी आपल्याला वायचे कोइफिशियंट राईट डाऊन करायचे आहे म्हणजे 2 आणि -3 आणि या प्लेसवरती आपल्याला कॉन्स्टंट लिहायचे आहे -1 आणि 12. क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार या प्रकारे -1 मल्टिप्लाय बाय -3 -2 मल्टिप्लाय बाय 12 इक्वल टू -1 इंटू -3 केले तर 3 -2 इंटू 12 केले तर 24. 3 मायनस जर 24 केले तर या ठिकाणी -21 मिळालं. कारण 3 मधून 24 मायनस करू शकत नाही म्हणून 24 - 3 केले 21 आणि 24चं जे निगेटिव्ह साईन आहे ते या ठिकाणी लिहिलं. पुढचं आहे dy. या ठिकाणी एक्सचे कोइफिशियंट राईट डाऊन करणार म्हणजे 1 आणि 2. बघा एक्सचा कोइफिशियंट 1 आणि या ठिकाणी 2 आणि या प्लेसवरती ही जे कॉन्स्टंट आहे ते आपण लिहिणार आहोत. क्रॉस मल्टिप्लाय करणार इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 12 -1 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 12. या ठिकाणी -1 इंटू 2 केलं तर -2 इक्वल टू 12 प्लस 2 केलं तर या ठिकाणी मिळाला 14. आता या ठिकाणी एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. फॉर्म्युला वापरणार dx अपॉन डी. dxची व्हॅल्यू आहे -21 डीची व्हॅल्यू आहे -7 इक्वल टू दोन्ही निगेटिव्ह साईन कॅन्सल झाल्या. 7 1 जा 7 7 3 जा 21 म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 3. वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. फॉर्म्युला आहे dy अपॉन डी इक्वल टू dyची व्हॅल्यू आहे 14 आणि डीची व्हॅल्यू आहे -7. 7 1 जा 7 7 2 जा 14 इक्वल टू ही मायनस साईन होती म्हणून -2 आपल्याला मिळालेला आहे. आता या ठिकाणी दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणून सोल्युशन लिहिणार. या ठिकाणी सोल्युशन x, y इक्वल टू 3, -2. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न आपण सोडवून घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. बघा या प्रकारे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. या तिसरा प्रश्न सुद्धा आपण सोडवून घेतलेला आहे. पुढचं उदाहरण आहे. दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. या ठिकाणी आपल्याला क्रॅमर रूलने हे उदाहरण सोडवायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी 3 डिटर्मिनंट आपल्याला शोधायचे आहे. पहिला डिटर्मिनंट आहे डी. या ठिकाणी एक्सचे आणि वायचे कोइफिशियंट लिहायचे आहे 6 8 -4 -3 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करून त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. 6 मल्टिप्लाय बाय -3 -4 मल्टिप्लाय बाय 8 इक्वल टू 6 3 जा -18 -4 8 जा 32 परंतु निगेटिव्ह साईन म्हणजे -32 इक्वल टू -18 प्लस 32 म्हणजे या ठिकाणी -18 प्लस 32 जर केले तर या ठिकाणी बघा 32 हा मोठा नंबर होता. 32 मायनस करणार आपण 18. या ठिकाणी 12 - 8 केले 4 2 - 1 केले तर 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं. डीचं व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 14. आता आपण dx फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी dx मध्ये आपण yचे कोइफिशियंट आहे ते राईट डाऊन करणार आहोत या प्रकारे -4 आणि -3. सुरुवातीच्या प्लेसवर आपण ही जी कॉन्स्टंट आहे हे राईट डाऊन करणार म्हणजे -12 आणि -2. क्रॉस मल्टिप्लाय करून dx डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. -12 मल्टिप्लाय बाय -3 -4 मल्टिप्लाय बाय -2 इक्वल टू 12 3 जा 36 दोघी निगेटिव्ह होते म्हणून पॉझिटिव्ह बनला. मायनस हे सुद्धा दोघी निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह आन्सर येणार 4 2 जा 8. 36 मायनस जर 8 केलं तर 28.
आता आपल्याला dy डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला xचे जे कोएफिशियंट आहे ते राईट डाऊन करायचे आहे 6, 8 आणि या प्लेसवर आपल्याला कॉन्स्टंट राईट डाऊन करायचे आहे। या प्रकारे क्रॉस मल्टिप्लाय करून आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत। 6 मल्टिप्लाय बाय -2 मायनस 12 मल्टिप्लाय बाय 8 इक्वल टू 6 2 जा -12 मायनस 12 8 जा 96। या ठिकाणी मायनस साइन येणार कारण एक नंबर निगेटिव्ह आहे। इक्वल टू -12 प्लस 96 इक्वल टू या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली 84 कारण 96 मधून जर 12 गेले 6 - 2 4 9 - 1 केले तर 8 पॉझिटिव्हचा साइन त्याला लागणार। आता या ठिकाणी तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आपण शोधलेल्या आहेत। देअरफॉर x व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची फॉर्म्युला वापरायचा dx अपॉन d। dx ची व्हॅल्यू आहे 28, d ची व्हॅल्यू आहे 14, 14 1 जा 14, 14 2 जा 28, x व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 2। y व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार dy अपॉन d च्या फॉर्म्युल्याने। dy ची व्हॅल्यू आहे 84 आणि d ची व्हॅल्यू आहे 14, 14 1 जा 14, 14 6 जा 84 म्हणजे या ठिकाणी y व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 6। म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळालं x, y इक्वल टू 2, 6। या ठिकाणी हे आपल्याला सोल्युशन मिळालं आहे। पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे। क्रॅमर रूलने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे। आता बघा या ठिकाणी आपल्याला तीन डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे। पहिला डिटर्मिनंट आहे d इक्वल टू आता या ठिकाणी आपल्याला x आणि y व्हेरिएबल दिलेले नाहीये। या उदाहरणामध्ये आपल्याला m आणि n व्हेरिएबल दिलेले आहे म्हणून आपण m व्हेरिएबलच्या व्हॅल्यू लिहिणार आणि n व्हेरिएबलच्या। म्हणून या ठिकाणी 4 आणि 3 आणि n व्हेरिएबलचे कोएफिशियंट आहे 6, 2 क्रॉस मल्टिप्लाय करणार 4 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 6 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 4 2 जा 8 मायनस 6 3 जा 18 इक्वल टू -10 ही व्हॅल्यू आपल्याला d डिटर्मिनंटची मिळाली आहे। आता आपल्याला सेकंड डिटर्मिनंट शोधावा लागणार आहे तो म्हणजे dm कारण या ठिकाणी x आणि y व्हेरिएबल नाहीये। या ठिकाणी m आणि n व्हेरिएबल होते म्हणून dm व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार या प्रकारे। सुरुवातीला आपण या ठिकाणी जे n व्हेरिएबलचे कोएफिशियंट आहे ते लिहून घेणार या ठिकाणी 6 आणि 2 आणि या प्लेसवरती आपण कॉन्स्टंट लिहिणार म्हणजे 54 आणि 28 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करणार 54 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 28 मल्टिप्लाय बाय 6 इक्वल टू 2 4 जा 8, 2 5 जा 10 मायनस 8 6 जा 48 कॅरी 4, 6 2 जा 12, 12 प्लस 4 केलं तर 16 इक्वल टू आता या ठिकाणी 108 छोटा नंबर आहे 168 मोठा आहे म्हणून 168 मधून 108 मायनस करणार 8 मायनस 8 0, 6 मायनस 0 6, 1 मायनस 1 0 या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं -60 कारण 168 ला निगेटिव्ह साइन होती। आता आपण नेक्स्ट डिटर्मिनंट आहे तो म्हणजे dn डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत। सुरुवातीला आपण m चे जे कोएफिशियंट आहे ते लिहून घेणार या ठिकाणी 4 आणि 3 आणि कॉन्स्टंट लिहिणार 54 28 क्रॉस मल्टिप्लाय करणार 4 मल्टिप्लाय बाय 28 मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 4 8 जा 32 कॅरी 3, 4 2 जा 8, 8 प्लस 3 केले 9 10 11 112 मायनस 3 4 जा 12, 2 कॅरी 1, 3 5 जा 15 प्लस 1 16 या ठिकाणी 112 नंबर लहान आहे 162 मोठा आहे म्हणून 162 मधून 112 जर गेला 2 मायनस 2 0, 6 मायनस 1 जर गेले तर 5 1 मायनस 1 0 या ठिकाणी -50 मिळालं आहे। म्हणजे या आपल्याला तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे म्हणून या ठिकाणी m ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार m या व्हेरिएबलची व्हॅल्यू फॉर्म्युला वापरणार dm अपॉन d इक्वल टू dm ची व्हॅल्यू किती आहे -60 आहे अपॉन d ची व्हॅल्यू आहे -10 निगेटिव्ह साइन कॅन्सल झाली 60 ला जर 10 ने डिवाइड केलं तर 10 1 जा 10, 10 6 जा 60 म्हणजे 6 ही व्हॅल्यू मिळाली आहे। n व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार या ठिकाणी dn अपॉन d चा फॉर्म्युला वापरला dn ची व्हॅल्यू होती -50 अपॉन d ची व्हॅल्यू होती -10 निगेटिव्ह साइन कॅन्सल झाली 10 1 जा 10, 10 5 जा 50 म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली 6 आणि 5। देअरफॉर सोल्युशन मिळाला आपल्याला m, n इक्वल टू 6, 5 हे आपल्याला आन्सर मिळाला आहे।
पुढचं उदाहरण आहे बघा. आता या ठिकाणी आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले होते. या ठिकाणी एक्स व्हेरिएबल आहे, वाय व्हेरिएबल आहे, त्यांचे कोइफिशियंट दिलेले आहे. परंतु या ठिकाणी हा जो वाय व्हेरिएबल आहे हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणून हे जे सेकंड सायमल्टेनियस इक्वेशन आहे याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा तो 2 डिनॉमिनेटरला आहे तो कॅन्सल होणार. देअरफॉर बघा या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय अपॉन 2 इक्वल टू 1 अपॉन 2 या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करणार आहोत. देअरफॉर मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 2. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2x मायनस 2 मल्टिप्लाय बाय वाय अपॉन 2 इक्वल टू 1 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 2. या ठिकाणी 2 कॅन्सल झाला, या ठिकाणी सुद्धा 2 कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं 2x मायनस वाय इक्वल टू 1. पहिलं इक्वेशन होतं ते म्हणजे 2x प्लस 3y इक्वल टू 2 आणि सेकंड इक्वेशन हे या प्रकारे मिळालं. आता आपण दोन्ही इक्वेशन क्रॅमर्स रूलने सोडवणार आहोत. या प्रकारे लिहून घेतलं 2x प्लस 3y इक्वल टू 2 आणि 2x मायनस वाय इक्वल टू 1. आता या ठिकाणी आपल्याला 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आहे. पहिला डिटर्मिनंट d इक्वल टू या ठिकाणी एक्सचे कोइफिशियंट वायचे कोइफिशियंट लिहिणार. या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट होता 2 आणि वायचा कोइफिशियंट 3 आणि -1. क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करणार. 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू -2 -6 इक्वल टू -8. दुसरा डिटर्मिनंट आहे dx मध्ये आपल्याला वायचे कोइफिशियंट राईट डाऊन करायचे आहे. वायचे कोइफिशियंट आहे 3 आणि -1 आणि या ठिकाणी लिहिलं कॉन्स्टंट इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू -2 -3 इक्वल टू -5. आता तिसरा डिटर्मिनंट आहे dy इक्वल टू सुरुवातीला आपण एक्सचे कोइफिशियंट राईट डाऊन केले ते म्हणजे 2 या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणजे 2 आणि 1 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करणार 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 2 इक्वल टू 2 मायनस 4 इक्वल टू -2. आता आपल्याला तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. देअरफॉर x इक्वल टू dx अपॉन d. dxची व्हॅल्यू आहे -5 आणि dची व्हॅल्यू आहे -8. या ठिकाणी मायनस साईन कॅन्सल झाली. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 5 अपॉन 8. वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. dy अपॉन d इक्वल टू dyची व्हॅल्यू आहे -2 आणि dची व्हॅल्यू आहे -8. निगेटिव्ह साईन कॅन्सल झाली. 2 1 जा 2 2 4 जा 8 इक्वल टू 1 अपॉन 4. देअरफॉर सोल्युशन मिळालं आपल्याला या ठिकाणी x, y इक्वल टू एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 5 अपॉन 8 आणि वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 4. अशा प्रकारे या ठिकाणी आपण तिन्ही डिटर्मिनंट फाइंड आउट करून घेतले आणि त्यानंतर आपण एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.